स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. ते व्यापार होईना झालाय, गिरायक होईना, सगळीकडे बसायला लागले. ते कुठे बी भाजी मंडई व्हायला लागल्या सगळ्या गल्ली बोळात सगळीकडे म्हणलं. आणि ती पण रोजचं बसलेलं आम्हाला, सोमवारी गुरुवारी बसलेला आम्हाला अडचण नाही. रोजचं तुम्ही भाजी मंडई बांधलेले, तिथेच भाजी विक्रीपणा झाला पाहिजे. इथली माणसं रस्ते बसली का नाही, यांना काय केलं, संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत बसायला पाहिजे भाजीपाला इथं शेतकऱ्यांना. सकाळपासून बसायला आले. मंडईची म्हणते की आम्हाला काही तांदूळ व्यवसाय होत नाही. बरोबर, शेतकऱ्याने तुम्ही तिथे का बसून देत नाही, कुठं देत नाही बसून रिकम माहिती घे ना, परत सांग. शेतकऱ्यांनी तिथं तुम्ही का बसून देत नाही, एकेकाचे 3-3 स्टॉल असताना नाही बसून देते की आपण रिकम आहे मंडई. आहो साहेब, कुठं बसवाय आपण मंडई शेतकरी सांगते ती इकडे नाही शेतकरी आम्हाला तिथं बसून देते ती घर खाली. शेतकऱ्यांना बसून देत नाही ती भाजी मंडईत. काय कोण बसून देत नाही, बसूनच देत नाही. कट्ट कुठे सगळ्याला कट्ट नाही, तू सगळ्याला कट्ट नाहीत कुठं जागा मंडई खाली. हो की आता इथे खाली बसता का नाही, हो. तसं पिवळी बसता जागा आहे की, बरोबर आहे की. पण शेतकऱ्यांना तसं तर कधी कट्ट्यावरही बसून देत नाही. नगरपालिका प्रशासन बसून देत नाही. नाही ते नाहीत, आतली व्यापारी बसून देत. व्यापारी बसून देत नाही. हा, काय आहे का तक्रार तुमच्या व्यापारी बसून देत नाही? तक्रार काय ना. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय, मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा. विटा येथील भाजी मंडई या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. आपण जर बघितलं तर जुनी ज्या ठिकाणी भाजी मंडई भरत होती त्या ठिकाणी भाजी विक्रेते आलेले आहेत. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत. काय नेमकं झालंय, तुम्ही आज जुनी भाजी मंडई सोडून इकडे आलाय? असा विषय झाला की गेले 2 वर्ष झालं आपण प्रशासनाला निवेदन देतोय की आहे ना बाबा, एवढी आपली शासनाने चांगली भाजी मंडई बांधली, मच्छी मार्केट शासनाचं आहे, तर तुम्ही जी बेकायदेशीर दुकानं जे बाहेर आहेत, मच्छी मार्केट असू दे किंवा भाजी मंडई मधले असू दे बाहेरचे, तर तुम्ही एकत्र आणा, म्हणजे सर्वांना गिराईक होईल, सर्वांना असं होईल. तर प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करतंय. असं वारंवार होत गेलं. आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलो, पण तरी प्रशासनाला काय झालंय, म्हणतात ना आपलं ते ऐका येण्यात आलंय. त्यांना आता एक मिशन द्यायची गरज आहे ऐकायसाठी. त्यामुळे ना आता भाजी मंडईवाल्यांनी निर्णय घेतला आता की बाबा या प्रशासन ऐकत नाही तर आपण बाहेर जाऊन बसावं. त्यामुळं जवळ आहे ना बाहेरचं सगळ्यांचा व्यवस्थित रुटीन लागत नाही, तो भाजी मंडई बी इथे येणार आहे. आणि आता भाजी मंडई जशी बाहेर आलेली आहे तसंच 2 दिवसांनी जर मच्छी मार्केटचा सर्व विषय झाला नाही तर मच्छी मार्केट सुद्धा आम्ही इथं चालू करणार आहोत. शेतकरी कुठे बसतात? शेतकऱ्यांना भाजी मंडईत तुम्ही बसून देत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नाही, तसं काही चुकीचा आरोप आहे. कारण की भाजी मंडई हे सर्वांसाठी आहे. सर्वांना नगरपालिकेने तिथे बसवलेलं होतं, पण परत तिथनं उठून परत हव्या जागेवर सर्व शेतकरी येते. तर शेतकऱ्याच्या नावाखाली असे भरपूर व्यापारी सुद्धा आहेत. असे शेतकरी म्हणून त्यांना बी पोट आहे, ह्यांना बी पोट आहे. सर्वांनी एकत्र आले तर सर्वांना धंदा होईल. ह्या येथून आहे ना सर्व एकत्र यावे अशी विनंती आहे. पण ह्याच्या आधी 2 वर्षापूर्वी जेव्हा सत्ताधारी नगरपालिकेवर होते त्या टायमाला हे असे चुका होत नव्हत्या. ह्याच्या टायमाला सगळे मच्छी मार्केटमध्ये होते. मग आता ह्या 2 वर्षामध्ये सत्ता नसल्यामुळे प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करते किंवा ह्याला कुठला तर दडपण किंवा कुठलं प्रेशर असेल त्यामुळे प्रशासन लक्ष देत नसतं. मच्छी मार्केटचा सुद्धा विषय हायकोर्टापर्यंत गेलेला आहे. हायकोर्टाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि कोर्टात त्यांनी दखल घेतलेली आहे. आणि कुठं कुठं व्यापारी बसतात, शेतकरी बसतात? काय गांधीनगर आहे, लेंगरे रोडला आहे, चौंडेश्वरी मंदिर आहे, कराड रोड आहे, त्या ठिकाणी आहेत.
आणि त्यामुळं भाजी मंडईवाल्यांची ह्याच्या आधी निवेदन भरपूर वेळा निवेदन भाजी मंडईवाल्यांनी दिलेले होते की या बाबा एकत्र सगळ्यांनी धंदा करू म्हणून, पण त्याच्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे ही वेळ आलेली आहे आता. आम्ही 4 वर्ष झालं नगरपालिकेला आम्ही फक्त निवेदन देतोय, नगरपालिका त्यावरती कोणतीही ऍक्शन घेत नाही. बरं, आता व्यापारी कुठपर्यंत भरणार आहेत उपाशी तिथं? आज जर 1000 रुपयाचा माल घेतला तर 200-250 रुपये विक्री होत्या. त्या व्यापाऱ्यांनी पुढच्या व्यापाऱ्यांना कसे पैसे द्यायचे सांगा ना. रोज माल निम्मार्धा माल टाकला जातो. आता विट्यात जर अवस्था बघायला गेलं तर चंडेश्वरी चौक येथे पण बाजार भरतोय, आपल्या गांधी चौकामध्ये बाजार भरतोय, कराड रोडला बाजार भरतोय, पोस्टापाशी बाजार आहेच. म्हणजे विट्यात जे विद्रुपीकरण झालंय ते कुठेतरी प्रशासनाने थांबवावं. आणि सगळेजण आता कोट्यावधी रुपये खर्च करून जर पालिकेनं जे आपलं भाजी मार्केट बांधलेलं आहे त्याचा उपयोग कशासाठी होतोय? संध्याकाळी दारुडी लोक बसलेले असतात. 8च्या पुढे तुम्ही जर बघितलं ना, दारुडी लोक बसलेले असते. मग 7च्या पुढे तिथे पूर्णतः शुकशुकाट झालेला असतो. आता तुमची विक्रेत्यांची पुढील भूमिका काय आहे? पुढील आता प्रशासन ठरवलं ज्या पद्धतीने निर्णय घेते त्या पद्धतीने राहणार. आता आम्ही काय इथून उठणार नाही उठणार. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम आहे, इथून उठणार नाही. 100% आम्ही इथंच बसणार आहे. तिथं आता व्यवसाय होत नाहीये भाजी मंडई. पूर्ण बंद आहे आता भाजी मंडई. या ठिकाणी विट्यातील भाजी विक्रेत्या महिला आक्रमक झालेल्या आहेत. काय नेमकं तुम्ही भाजी मंडई या ठिकाणी हरवली, काय घडलं नेमकं? काय घडलं म्हणजे तिथे व्यापार होईना झालाय, गिरायक होईना, सगळीकडे बसायला लागले. ते कुठे बी भाजी मंडई व्हायला लागल्या, सगळ्या गल्ली बोळातनी सगळीकडे म्हणलं. आणि ती पण रोजचं बसलेलं आम्हाला, सोमवारी गुरुवारी बसलेला आम्हाला अडचण नाही. रोजचं तुम्ही भाजी मंडई बांधलेले, तिथंच भाजी विक्रीपणा झाला पाहिजे. ठिकाणीच भाजी मंडई झाली पाहिजे, तिथंच माणसांनी बसलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे, एकत्रच विकलं पाहिजे. चारही बाजूला 4 भाजी मंडई म्हणल्यानंतर ती भाजी मंडई चालेल का? मग आम्ही कसं बसणार? आमचं एवढंच म्हणणं आहे की सगळी जी रस्त्याने बसते त्यांना सगळ्यांना आत घ्या, नाही आम्हाला पण बाहेर घ्या. तिथं शेतकरी येतात, तिथं बसवलं जात नाही असा त्यांचा आरोप आहे. चुकीच आहे. स्वतः कुणी ज्यांनी ऐकत नाही शेतकऱ्यांना बसून देत नाहीत त्यांनी यावं. आणि असं जर म्हणत असले का नाही शेतकऱ्यांना सगळं बसवा, आम्ही आम्हाला द्या. हे काम नगरपालिकेचं आहे. व्यवस्थित थांबा, हे काम कुणाचं आहे? शेतकरी व्यवस्थित बसवणे, शेतकऱ्याला कट्टा वाटून देणे, हे काम कुणाचं आहे? नगरपालिकेचा माणूस एक आला पाहिजे का नाही? माणूस एक दिला पाहिजे ना आम्हाला मंडईला. आम्ही काय सांगितलं, आम्ही उठून त्यासनी जाऊन उठवा, कुठं पण बसते ते काय करते ते, कट्टे बांधलेत कशाला? की बाबा कट्ट्यावर बसून तुम्ही धंदा करा, खाली कोणी बसायचं नाही. आता तुमची पुढील भूमिका काय आहे? तुम्ही इथं मंडई आणली, म्हणतात ना शेतकऱ्यांचा काही विषय नाही. 10 मिनिटं सुद्धा कुठला शेतकरी आत आला तर कट्ट्यावर बसत नाही. पुढची काय भूमिका आहे? आम्हाला एक तर सगळेजणी आत आणावी, नाहीतर सगळ्याला आम्हाला आपले बाहेर कुठं. आता नगरपालिका प्रशासन आलेलं आहे, ते या ठिकाणावरून तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतात. काय तुमचं? आम्हाला जोपर्यंत साहेबांनी यायला पाहिजे सगळ्यांना उठवा, मग आम्ही उठायला तयार. सगळे हाय चौभावतांनी बसलेली सगळे व्यापारी उठवा, सगळ्यांना मंडळात बसवा. आम्ही पण हाय या जागेला जाऊन बसतो, नाहीतर हाय इथंच बसणार, आम्ही उठणार नाही. बाहेर बसणारे सगळे शेतकरी आहेत का? शेतकऱ्याचा ना आमचा काहीही विषय नाही. विषय फक्त एवढाच आहे की सगळ्यांनी तिथे येऊन बसा, एकत्र. जिथं भाजी मंडई आहे तिथंच भाजी विका. सगळ्या रस्त्याला भाजी मंडई करू नका. प्रत्येक रस्त्याला गेलं तर भाजी मंडई आहे, मग ती तिकडे मोकळत राहते. काही विषय नाही. शासनाने कसं करायला पाहिजे इथे. आणि जरी इथली उठली तरी तेवढ्या पुरतं म्हणते ती आम्ही उठवतो, आणि परत 6 वाजले की इथं येऊन बसलेलीच असते ती. तेव्हा शासन काय करत नाही, कोण काय करत नाही. 4 दिवस कौतुक करतात तेवढं. आम्ही इथं आलो की आणि परत त्यांचं काय टायमिंग संपलंय असं म्हणतात. आमची ड्युटी संपली, आम्हाला काय म्हणायचं नाही. मग आम्ही त्यावेळेस काय करायचं? आम्ही त्यावेळेस काय करायचं? सगळे ह्या रोड नगरपालिकेने पावती फाडून गेली की बाहेर येऊन बसते ती आणि माणसं. मग आम्ही नगरपालिकेनं पावती फाडून गेली की माणसं बाहेर येऊन बसते ती. विचारा नगरपालिकेला पावतीवाल्याला बोललं की म्हणते ती का आमचा टायमिंग बरपला. मग आम्ही काय करायचं सांगा? तिथं बसून दिवसभर आमचं आम्हाला बी कळत आहे. तुम्ही सगळ्यांनी एका ठिकाणी बसा, आम्हाला बी जगू दे, तुम्ही बी जगा. आम्ही म्हणत नाही की तुम्हाला आम्हीच जगायचंय तुम्ही जगू नका म्हणून. सगळ्यांनी जगूया, सगळ्यांनी येऊन बसा. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे भाजी विक्रेते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे.
जर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकत असलो तर ही जुनी भाजी मंडई आहे आणि या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांनी आपले स्टॉल मांडलेले आहेत. आपली जी भाजी आहे ती या ठिकाणी विकण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हा भाजी मंडईचा प्रश्न मात्र मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलेला आहे. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.